नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी क्रीडा करंडक स्पर्धेचे यजमानपद यंदाच्या वर्षी नगरमधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे रणविकर विद्या मंदिर शाळेला लाभलेले आहे. येत्या 17, 18 आणि 19 जानेवारी रोजी इयत्ता 3री 4थीच्या विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ पार पडणार आहे. यामध्ये डॉजबॉल, गोल खो खो, लंगडी आणि सूर्यनमस्कार या 4 खेळांची स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये संस्थेच्या राज्यभरातून असणाऱ्या विविध शाळांमधील जवळपास 1200 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. नगरमधील 5 विविध प्रशालेतील विद्यार्थ्यांचाही यामध्ये सहभाग आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली असून मैदानाचे काम पूर्ण झालं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढविण्याकरिता नगरकरांनी या स्पर्धा पाहण्यासाठी रणविकर विद्या मंदिर शाळेत उपस्थित राहावे असं आवाहन संस्थेच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आलं. नमस्कार. 17, 18, 19 या दरम्यान आपली रणविकर शाळा अहिल्यानगर येथे प्राथमिक विभागाचा महोत्सव करंडक हा ठिकाणी साजरा होणार आहे. या स्पर्धेसाठी 7 जिल्ह्यांमधून अंदाजे 1000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याच्यामध्ये लंगडी, गोल खो खो, डॉजबॉल, सूर्यनमस्कार असे सांघिक खेळांचं या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये साधारण 17 संघ सहभागी झालेले आहेत. यातील अहिल्यानगरमधील 4 लोकल संघ पण यामध्ये असणार आहेत. या स्पर्धेचं स्वरूप हे जशा राष्ट्रीय स्पर्धा होतात तशा या प्रकाश झोतात स्पर्धा होणार आहेत. 17 तारखेला 4 वाजता याचं उद्घाटन होणार आहे आणि 19 तारखेला साधारण 10 वाजता याचा समारोप होणार आहे. हे सर्व करत असताना साधारण याचा जो खर्च आहे तो अंदाजे 25 लाखापर्यंत याचं बजेट आहे. आत्ताच आपण बघितलं की याची क्रीडांगणाची तयारी जोरात चालू आहे. समोरच्या बाजूला जेवणाचा मंडप घालण्याचं काम चालू आहे. तर या स्पर्धेसाठी अहिल्यानगरमधील सर्व जे रहिवासी आहेत त्यांनी ही स्पर्धा बघण्यासाठी अवश्य यावं हे विनंती. नमस्कार, मी शैलेश आपटे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा वर्धिनीचा मी समन्वयक म्हणून काम करतो. गेल्या 15 वर्षापासून जेव्हा संस्थेला 150 वर्ष पूर्ण झाली, महोत्सव क्रीडा करंडक 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित करत असतो. यावर्षीचं हे 13वं वर्ष आहे. या सर्व स्पर्धा बाद पद्धतीने खेळवल्या जातात. 17 संघ आहेत. 17 तारखेला सायंकाळी 4 वाजता स्पर्धांचं उद्घाटन होईल. रात्री 10 वाजेपर्यंत स्पर्धा चालतील. या सर्व स्पर्धा विद्युत प्रकाश झोतात आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांना उन्हात खेळायला लागू नये म्हणून आम्ही विद्युत प्रकाश झोताची या ठिकाणी सोय केलेली आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आमच्या संस्थेची माजी विद्यार्थिनी, या अहिल्यानगर रणविकर शाळेची माजी विद्यार्थिनी कोमल वाकळे हिच्या हस्ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याला पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानाजी जाधव हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक हे उपस्थित राहणार आहेत. शेवटच्या दिवशी 19 तारखेला सकाळी 10 वाजता या अहिल्यानगरचे सर्व लोकप्रिय आमदार संग्रामभाई यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. त्याही समारंभाला संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. खेळाडूंनी जास्तीत जास्त या सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा याच्यासाठी सर्व पालक आणि अहिल्यानगरमधील खेळाडूंनी या स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं असे मी सर्वांना आवाहन करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.